लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। खंडाळा पोलीस स्टेशन हद्दीत खून, 2 तासात आरोपी जंगलात केले अटक। स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळची कार्यवाही। पुसद तालुक्यातील खंडाळा पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या माळपठार भागात दिवसेंदिवस अवैध धंदे व वाढत्या गुन्हेगारीमुळे चर्चेत असलेल्या खंडाळा पोलीस स्टेशनच्या हद्दीत आडगाव फाटा परिसरात दिनांक 15 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 11 वाजताच्या सुमारास शेख इरफान उर्फ अप्पू शेख रहिमान राहणार अमृतनगर खंडाळा याचा धारदार शस्त्राने खून करण्यात आला। या प्रकरणातील फिर्यादी नामे बेगम बी शेख वय 60 वर्ष यांच्या तक्रारीवरून खंडाळा पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे। सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन यवतमाळ जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी स्थानिक स्वराज्य शाखा यवतमाळला शोध मोहिमेचे आदेश दिले असता गोपनीय माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखा पथकाने खंडाळा घाटमाथा परिसरातील जंगलातून आरोपी शेख बरकत शेख मुसा 36 वर्ष व शेख सफदर शेख कुर्बान 22 वर्ष दोन्ही राहणार अमृतनगर खंडाळा यांना अवघ्या 2 तासात अटक केली आहे। प्राथमिक चौकशीमध्ये शिवीगाळ व धमकीतून राग अनावर झाल्याने त्यांनी खून केल्याची कबुली आरोपींनी दिली। सदरची कारवाई अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, उपविभागीय अधिकारी हर्षवर्धन बीजे, स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक सतीश चौरे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक धीरज पांडे, पोलीस उपनिरीक्षक शरद लोहकरे, सफो मुन्ना आडे, पोलीस हवालदार तेजा प्रणखाम, सुभाष जाधव, कुणाल मुंडोकार, रमेश राठोड, पोलीस शिपाई सुनील पंडागळे, पोलीस उपनिरीक्षक रवींद्र शिरामे, पोलीस शिपाई राजेश जाधव सर्व स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे। रिपब्लिकन वार्ता न्यूज महाराष्ट्रासाठी विदर्भ उपसंपादक राजेश ढोले, यवतमाळ। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.